छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याची कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातून आज सुटका होण्याची शक्यता आहे। न्यायालयीन कागदपत्राची प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यानं आणि काल शासकीय सुट्टी असल्यानं कोरटकरची जामीन होऊन कळंबा कारागृहातून सुटका झालेली नव्हती। आज दुपारनंतर कोरटकरची या ठिकाणी सुटका होण्याची शक्यता आहे। 5 दिवस पोलीस कोठडी आणि 10 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकरची जामिनावरती या ठिकाणी मुक्तता केलेली होती। मात्र जामीन मिळूनही 2 दिवस प्रशांत कोरटकर जो आहे तो तांत्रिक अडचणींमुळे या ठिकाणी त्याचा मुक्काम जो होता तो कळंबा मध्यवर्ती कारागृहात होता। मात्र आज सकाळी कोर्ट सुरू झाल्यानंतर कोरटकरची सुटकेची तांत्रिक प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल। कोल्हापूर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे अनामत रक्कम भरल्यानंतरच कळंबा कारागृहातून कोरटकरच्या जामिनाची जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी सुरू होणार आहे। प्रशांत कोरटकर याच्यावरती 2 वेळा हल्ल्याचा प्रयत्न झालेला होता आणि त्यामुळे सुटकेच्या वेळेला प्रशांत कोरटकरला पोलीस संरक्षण दिले जाण्याची शक्यता या ठिकाणी सूत्रांनी वर्तवलेली आहे। कोरटकर यांनी पोलीस संरक्षण मिळावं अशी देखील न्यायालयामध्ये मागणी केलेली होती। त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याची अखेर आज कळंबा कारागृहातून या ठिकाणी दुपारनंतर सुटका होण्याची शक्यता वर्तवली जाते। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, कोल्हापूर।